तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद येथील मासिक शिबिर दरम्यान उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत व वाहतूक निर्माण बाबत खामगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक मनोज शेडके यांनी मार्गदर्शन केले। यावेळी सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व प्रतिनिधी प्रशिक्षक तसेच शहरातील दी न्यू इरा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी उपस्थित होते। यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जितेंद्र सोनोने, वाहन चालक मुंढे, वाहन चालक देशमुख इत्यादी सहभागी होते। ज्यामध्ये मोटार वाहन निरीक्षक मनोज शेडके यांनी मोटारसायकल चालवताना हेल्मेट परिधान केले पाहिजे व त्याचे फायदे, मोटारसायकलचे इंडिकेटर व ब्रेक लाईट नेहमी सुरू असले पाहिजे व 18 वर्षाखालील मुलांनी वाहन चालवल्यास 25,000 रुपये दंड, पालकांना 3 वर्ष तुरुंगवास असल्याचे माहिती यावेळी मार्गदर्शनातून सांगण्यात आली। तसेच इतरही बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता सुरेश कलंत्री, जळगाव। 3 वर्षाची जेल, परत 25,000 पर्यंत दंड आणि त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला, त्या मुलाला, त्या विद्यार्थ्याला, त्या विद्यार्थिनीला वयाच्या 30 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स भेटू शकत नाही। तो डिस्क्वालिफाय होतो। आलं लक्षात? ज्युवेनाइल ऍक्ट 199 सेक्शन मध्ये हा क्रिमिनल ऑफेन्स आहे। जो कोणी 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना गाडी ताब्यात देईल, म्हणजे त्यांचे पालक तो ज्यांना कोणाला वाटत असेल आपल्या आई वडिलांना जेलमध्ये पाठवायचं, आहे का कोणी? असे कोणी आहे का? असेल तर उभे राहा। कोणाच्या एखाद्या गार्डियनला जेलमध्ये पाठवायची कोणाला आवड आहे का? आहे कोणाला? नाही ना? मग इथून पुढे कृपया करून कुठल्याही गाडीचं स्टीअरिंग हातात घेऊ नका। तुमची पात्रता नाहीये तेवढी।